सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद येथे कट्टर हिंदुत्ववादीच्या हल्ल्यात मॉब लिंचिंगचा बळी झालेल्या सुलेमान खानच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर यांनी बेटावद तालुका जामनेर येथील मॉब लिंचिंगचा बळी ठरलेल्या सुलेमान खान यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। या दरम्यान त्यांनी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित माहिती गोळा केली आहे आणि कायदेशीर दृष्ट्या आवश्यक पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला। तसेच त्यांनी या प्रकरणात काम करणारे नातेवाईक, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आणि कायदेशीर लढाई जोरदारपणे सुरू ठेवली जाईल असे सांगितले आणि या संदर्भात नियमित संपर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या। दुर्दैवी घटनेनंतर प्रकाश आंबेडकर साहेबांनी माजी आमदार खतीब साहेब आणि प्रवक्ते तय्यब जफर यांना सुलेमान खान यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पाठवले होते, जेणेकरून घटनेची वस्तुस्थिती जाणून घेता येईल। या प्रसंगी राष्ट्रीय समिती सदस्य आणि माजी आमदार नतीकुद्दीन खतीब, प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद, प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, जळगाव जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील ताई यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते। सुलेमानला न्याय मिळवून देणे हा केवळ एका कुटुंबाचा लढा नाही, तर मॉब लिंचिंगच्या जघन्य गुन्ह्यावर बंदी घालण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक आदर बळकट करण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। सलमानला मारलं कशावरनं हे अजून काही कळलेलं नाही। म्हणजे त्याची यांच्याबरोबर दुश्मनी होती का किंवा अजून काही प्रकार होता का, अजून त्याच्यातलं काहीच कळायला मार्ग नाही आहे। त्याच्यामुळे असणारा हा गुलदस्ता आहे की सलमानला जेवढ्या बेरहमीने मारले का त्या याच्यामध्ये। दुसरं याच्यामधलं असणारं जे आहे ते क्रूरता जी आहे, ती क्रूरता त्याच्यातून दिसते की शेवटी माणसाला राग येतो, तो तिथेच जे काही करायचं आहे ते करतो, पण तिथे असं दिसते की योजनाबद्ध पद्धतीने त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे। तो हा एक सिरियस आहे। तिसरं जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये की ते स्वतःला धारक म्हणून त्या ठिकाणी समजत होते। आता आणि हा माझ्या अंदाजानं एक सिरियस बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की अशा पद्धतीने कृत्य करण्यासाठी एखादं संघटन उभं राहिले का, आणि असं जर संघटन उभं राहिलं असेल तर मी त्या ठिकाणी मानतो की हे पोलिसांसाठी एक फार मोठं चॅलेंज आहे आणि पोलिसांनी त्या दृष्टीने नुसता विचार नाही तर त्या संदर्भातला असणारा एक सखोल चौकशी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। या धारकांचं प्रमुख कोण आहे याचा त्यांनी शोधला पाहिजे। आतापर्यंतच्या तपासावर काय वाटतं, पोलिसांचं समाधान वाटतं का काय? कुटुंबाचं म्हणणं आहे की 19 जण आहेत आणि पोलिसांनी आता फक्त असणाऱ्या 8 जणांवरती कारवाई केलेली आहे, 10 जणांवरती। त्याच्यामुळे उरलेले 19 जणांचा जो आहे या संदर्भातला असणारा अजून खुलासा नाही पोलिसांचा, अशी परिस्थिती असं कुटुंब सांगते।